Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House since 1968. Sarafa Bazar, Amravati. Ronghe Sales and Chetan Traders, Paras Pipe and Fitting आणि Sera Sanitary Ware Faucet चे अधिकृत डिस्ट्रीब्यूटर. And Ashwini Amruttulya. Ashwini चहा बघाच एकदा तरी पिऊन. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या शुक्रवारी मतदान होणार आहे आणि पश्चिम विदर्भातल्या ज्या 5 जागांवर मतदान होणार आहे त्यापैकी हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणजे अमरावती मतदारसंघ. या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. अनेक समीकरणे आहेत, अनेक मुद्दे आहेत, मोठमोठ्या नेत्यांच्या सभा देखील होत आहेत. मात्र मतदार काय विचार करतात, मतदार कोणत्या मुद्द्यांवरून मतदान करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी चौक चुनाव चौपालची टीम अमरावतीकडे निघालेली आहे. सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी आम्ही आलेलो आहोत आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. लोकसभा निवडणूक म्हटली तरी विधानसभा मतदारसंघ देखील तितकेच महत्त्वाचे असतात आणि अमरावतीतला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे तिवसा मतदारसंघ. मी आहे सध्या तिवसामध्ये आणि तिवसाच्या अगदी बाजारपेठेच्या मुख्य द्वारावर मी आहे. इथं अनेक नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे की कुणाचा माहोल आहे, कुणाची हवा आहे. काय सांगता, कुणाची हवा आहे तिवसामध्ये, काय बोलाल? तिवसामध्ये कोणाची हवा याच्यापेक्षा कामं कोणते झाली पाहिजे, कोणती आश्वासन दिली ते पूर्ण झाले पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हवा कोणाची आहे याच्यापेक्षा हे सगळ्या ज्या गोष्टी जे जाहीरनामा देतात हे सगळे लोक, राजकारण लोक, त्यांच्या जाहीरनाम्यावर फोकस झालं पाहिजे. कोणते मुद्दे आहेत निवडणुकीसाठी, कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे? तिवसाचा एक पाणी समस्येचा मुद्दा आहे, तो एक महत्त्वाचा या ठिकाणी आहे. बाकी सगळे नागरिक बोलतील. काय आबा, तुम्ही काय सांगाल? काय तुम्ही एवढ्या वर्षापासून मतदान करत आहे, कोणाची हवा आहे, कोणते मुद्दे आहे, काय समस्या तिवसा? मी माझा मुद्दा तुम्हाला सांगू शकत नाही. जनमत आहे, जनमताचा कौल आहे. बरोबर आहे. जिकडे मी जनमत घेईल बरोबर आहे, त्याच्याकडून मी मतदान करणार. आणि मुद्दा तिवसाचा फार मोठा, पाण्याचा प्रश्न फार मोठा प्रश्न. तिवसात पाण्याचा प्रश्न आहे, त्या मुद्द्यावर इथली निवडणूक आणि इथल्या मतदारांचा कौल राहणार आहे. कुणाला बहुमत मिळू शकतं अमरावती लोकसभा मतदारसंघात? आम्हाला मुद्दा फक्त आम्हाला वाहतुकीचा आमच्या पन्ना अजून दुरुस्त झालं नाही. आमच्याला पाण्याची सोय आमच्या इथं तिवसाने, बस ह्या मुद्दा. तुम्ही काय म्हणता? आणि पाणी पुरवठा महत्त्वाचा आहे. आणि समस्या पूर्वी आमच्या गावात काही 8 कोटीची योजना आली, ते योजना पूर्ण झालेली नाही आहे. आणि ज्या ठिकाणी बनवलेलं आहे ते मशीन बनवली आहे, फिल्टरची मशीन, तर अजूनही पाणी पुरवठा झाला नाही. तो 8 वर्षा म्हणजे बच्चू महाराज जे आले आमच्या इथे उद्घाटन, तर ते अजूनही पाणी पुरवठ्याची योजना अजून सक्सेस झाली नाही. अजूनही पाणी समस्या तेच आहे. 15 दिवसापूर्वी पाणी ते आमच्याकडे आणि प्यायला पाणी आमच्या गावात. आता ह्या तरी लोकसभा मतदारसंघात, अमरावती मतदारसंघात तिरंगी लढत आहे. कोणाची हवा? हा जनमताचा मुद्दा आहे हा. आणि आम्ही जिथं बहुमत टाकू तोच निवडून येणार आहे. आणि जे काम करणार तो आपला उमेदवार. हां, सर्व समस्या आपण जाहीर करतो आणि जो सक्षम उमेदवार असेल त्यांना आम्ही निवडून देऊ. मला जाणून घ्यायचं आहे कोणाची हवा आहे. हा, मी बोलत आहे प्रदीप मकेश्वर तिवसावरून. आमच्या इथं पाण्याची समस्या आहे. 8-8, 15-15 दिवस नळ येत नाही आहे. पाण्या रस्त्याची आहे. हवा आहे पंजा. तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवा आहे? कोणाला? तुम्ही युवा मतदार आहे, इथे युवा मतदारांच्या काही समस्या आहे का आणि कोणत्या मुद्द्यावरून युवा मतदार इथे लोकसभा मतदारसंघात अमरावतीमध्ये मतदान करणार आहे? खूप दिवस झाले आमच्या मतदारसंघामध्ये ताईची हे आहे, पण सुशिक्षित बेरोजगार आहे, शेतकरी आहे, यांना कोणत्याच प्रकारचा लाभ भेटत नाही आहे. आणि जेव्हा हे लोक निवडून येतात आमच्याकडे, गरिबाकडे, शेतकऱ्याकडे, आणि काहीच लक्ष नाही आहे. फक्त कोणता उमेदवार निवडून आला तर युवकांच्या समस्या सुटू शकतात? उमेदवार फक्त आम्हाला असा पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याचा, गरिबाचा, सर्व गोष्टीचा जाणीव असली पाहिजे. आणि उमेदवार आजपर्यंत भरपूर खासदार मॅडम निवडून आल्या, ताई आहे, पण हे काहीच नाही. सर्व हे हे चालू आहे. पण याच्या समोरचा असा निवडून आला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याचा भाव आहे, सर्वच गोष्टी त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि जनतेनं आता नवीन कोल आहे, तिहेरी लढत असल्याच्या कारणामुळे
ते कोणी सांगू शकत नाही का याच्यात हवा साऱ्याचीच आहे. BJP म्हणते आमची हवा आहे, पंजाब म्हणते आमची हवा आहे, तिथं बच्चूभाऊ कडू म्हणते आमची हवा आहे. पण जो शेतकरी करेल, शेतमजूर करणार आहे, बेरोजगार आहे, सुशिक्षित आहे, यांची हे नवीन हवा निघणार आहे. यासाठी कोणी हे शेतकऱ्याचा आवाज, सुशिक्षित बेरोजगाराचा आवाज दबू शकत नाही. याची हवा येत्या 26 तारखेला नवीन हवा निघणारच आहे. मतदार कोणाला मतदान करणार आहे? पाहून आहे मतदान जो शेतकऱ्याचं काम करण त्याचं मतदान शेतकऱ्याला. कोणता उमेदवार असं वाटते तुम्हाला की तुमच्या समस्या सोडवतील? बच्चू कडू. प्रहार पक्ष. कोणाची हवा आहे? हवा तर तशी काँग्रेसचीच आहे. BJP वाल्याची आहे, पण BJP वाले काम नाही करत. काँग्रेसवाले तर काँग्रेसवाले चांगले काम करते. आणि तरी पण तुम्ही आता आले तर तुमच्या माध्यमातून मी ताईला सांगू इच्छितो की जे सरकारी दवाखाना आहे दिवसामध्ये, तर त्याची मोठा दवाखाना आहे. दवाखान्याबद्दल काही बांधकाम चांगलं आहे, पण त्याच्यात जे लागते औषधी आहे, समजा त्याची पेशंट आल्याबरोबर त्याची वाली व्यवस्था केली पाहिजे. असं 3 लोकांमध्ये निवडणूक होणार आहे, लढत आहे. कोणाची हवा आहे, कोणाचा माहोल आहे अमरावतीत? आम्ही तर नवनीत राणाला मत करणार आहे. का? आमचं मत आहे हिंदू धर्मातून करायचं म्हणून. ते हिंदू धर्मासाठी भरपूर काही करत आहे, त्याच्यानं आपल्या हिंदू धर्मासाठी नवनीत राणाला मतदान करण्याची आमची इच्छा आहे. 3 लोक आहे, राणा, वानखेडे आणि दिनेश बुक. बळवंत वानखेडे. काँग्रेसची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? कास्तकाराले 1 लाखामागं खात्याचे आहे. GST 18,000 रुपये लागते. 6,000 रुपये सरकार देऊन राहिलं. आमचे 12,000 गेले कुठं? कास्तकाराचे पहिले 12,000 रुपये द्या, मग मोदीले मत देऊ, नाही तर मोदीले मत. कुणाची हवा आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात? कुणाची म्हणजे कुणाला मारा लागेल, पूर्वात नोटा मारायला पुरते. हे म्हणजे एकही उमेदवार कामाचा नाही आहे. नाही, म्हणजे कसं आहे, कोणीच साधारण माणसाचा विचार कोणीच नाही करत. म्हणजे DAPचे भाव वाढले, साऱ्या त्याच्यावर GST लागली. कास्तकाराला माल नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाचे भाव अंदर आहे. काय मारायला कुठे येईल होती? हवा कोणाची आहे आता असं काय सांगता येत नाही. आता सांगून दिलं आपण तर असं हे होते ना, विरोधी काम होते ना. मतदान आहे, गुप्त असायला पाहिजे. जो आमच्या शेतमजुराले भाव देईल आमच्या शेतमालाले, त्याची हवा राहिली पाहिजे. आता कोणता उमेदवार भाव देऊ शकते तुमच्या शेतमालाला पुढे निवडून येऊन? आतापर्यंत आता मोदीने तेच केलं, तर याही नाही तेच केलं काँग्रेसवाल्याने. आता कोण देते भाव कोण नाही, आता काय सांगा मी हवा कोणाची. तर पण कमळाची हवा दिसून राहिली आमच्या इकडे जास्तीत जास्त. हा, कितीदा मतदान केलं आहे आतापर्यंत? आतापर्यंत 5 वेळा मी मतदान केलं. तर लोकसभा निवडणूक आहे, तिरंगी लढत आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात. काय वाटते कुणाचा माहोल आहे, कोण जिंकून येईल? मला असं वाटते की BJP सरकार आपल्या इकडे पुन्हा यावं. आणि का बरं असं? नवनीत राणा यांची भरपूर आमच्या जिल्ह्यात हवा आहे पसरली. का बरं असं वाटतं तुम्हाला BJP यावं? कारण का आतापर्यंत आम्हाला BJP पासून भरपूर लाभ मिळाला आहे. कोणता लाभ? घरकुल मिळाले, आणखी भरपूर कास्तकाराला पैसे वगैरे, आणखी भरपूर सुविधा मिळाल्या. ठीक आहे. तुम्हाला काय वाटते कोणाची हवा आहे? काय कशावरून निवडणूक लढवल्या जात आहे? ह्या मतदारसंघात पंजाच्या शिवाय कोणी येऊ शकत नाही. 5,000च्या वर तर पंजाला मतदान भेटन. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी तिवसा विधानसभा मतदारसंघातून जनतेचं काय मत आहे आपण जाणून घेतलं आहे. पुढे जाऊयात, अमरावती शहर आणि आणखी काही तालुक्यांचा आपण आढावा घेऊयात. अमरावतीत आला आणि गिला वडा खाल्ला नाही तर असं होऊच शकत नाही. मी आहे सध्या अमरावतीतल्या जवाहर गेट परिसरात आणि इथला दहीवडा आम्ही टेस्ट करणार आहोत. प्रवासाला निघालो आहोत, पोटपूजा करणं देखील महत्त्वाचं असतं. दहीवडा ही अमरावतीतली, गिला वडा ही अमरावतीतली स्पेशालिटी आहे. सोबतच इथे काही नागरिक सुद्धा आहेत, मतदार सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. कुणाची हवा आहे अमरावतीत? राणा, बळवंत वानखेडे की बुप? कमळ. कमळची हवा आहे. काय वाटतं कोण जिंकून येईल? नवनीत राणा. इथे मोदीच्या मुळे लोक मतदार करणार आहे. म्हणजे मोदी सरकार सत्तेत पाहिजे? बस मोदी पाहिजे, बाकी खाली कोणी असो, फक्त मोदी पाहिजे. मोदी पाहिजे, राणांची हवा है ऐसा म्हणतात. आपसे जानना चाहूंगा इधर अमरावती में किसका माहौल है? BJP. नवनीत राणा जी का माहौल है? बस एक तो फूली खेलता है. हमें हमारे मोदी जी को देखना है और कमल को देखना है बस. किसका माहौल है, क्या लगता कौन चुन के आएगा?
अभी लग तो रहा है कि भाभी जी का माहौल लग रहा है मेरे को, तो अब देखते हैं आगे क्या होता है। तो पिछले 5 साल से वो यहाँ से सांसद थी, क्या लगता है कितना विकास हुआ है? अभी मौका मिलना चाहिए उनको एक, देखते हैं अभी उसके बाद वो कितना प्रोग्रेस करते हैं। तो यानी अमरावती का वोटर उनको फिर से एक मौका देना चाहता है? अभी ऐसा लग तो नहीं रहा है, अभी दोनों का ऐसे लग रहा है कि 50-50% चांस लग रही है। किन मुद्दों पर यहाँ के मतदार वोट करने वाले हैं उम्मीदवारों? मतदार चाहे किसी भी इस पे करे, बट डेवलपमेंट किसके ऊपर होने चाहिए, वही मेरा राय है। एजुकेशन, डेवलपमेंट, रोड, रास्ते अच्छे हैं, उसी सब मुद्दे पे रहने को ना, बाकी की चीज़ें छोड़ के। तो क्या लगता है किसका माहौल है अमरावती में? कौन चुन के आएंगे? नवनीत राणा। नवनीत राणा चुन के आएंगे। माहौल तो किसी का भी हो, चुन के तो भाभी को ही लाना है। माहौल किसी का भी हो, चुन के भाभी को लाना है। किन मुद्दों पर यहाँ का वोटर वोट करने वाला? ऐसा है, अमरावती सिटी को ज़रूरत है भाभी की, भाभी से ज़्यादा ज़रूरत है बीजेपी की, इसलिए भारी से भारी मतों में भाभी को ही चुन के लाना है। क्योंकि यहाँ का नहीं देखते हुए, ऊपर का देखते हुए, जहाँ अपने को मोदी जी चाहिए तो यहाँ बीजेपी की सीट चाहिए। क्या लगता है किसका माहौल है चुनाव में? बलवंत वानखेड़े। बलवंत वानखेड़े। किन मुद्दों पर यहाँ का वोटर वोट करने वाला है? तो बेरोजगारी है, महंगाई है, इस पर ही वोट करेंगे और दूसरा कुछ भी नहीं। महंगाई सबसे बड़ा मुद्दा है। और नवनीत राणा का ऐसा है, अभी अहंकारी मैडम हो गया। आप इतने सालों से यहाँ पे गीला वड़ा लोगों को खिलाकर आनंद दे रहे, क्या लगता है चुनाव में क्या माहौल है? क्योंकि बहुत सारी चौपाल यहाँ पे राजनीति की बातें होती होगी, तो क्या माहौल लग रहा है, कैसा माहौल चल रहा है? माहौल तो ऐसा है सर, देखो जैसा भी रहेगा, फाइट तो 2 जने में है, पंजे में और कमल में, लेकिन आने वाली सिर्फ एक ही है, नवनीत राणा। क्योंकि एक तो विकास जो है वो 70 साल से जो कांग्रेस ने किया नहीं, लेकिन बीजेपी ने जो विकास किया 10 साल में, उसको देखते हुए लोग वापस उसको ही वोट देंगे। क्योंकि वो समाज का भेदभाव नहीं करता, सिर्फ एक हिंदू मुस्लिम का जो है वो लोगों ने खुद की धारणा बना के रखी हुई है, बाकी किसी का उसमें कुछ भी नहीं है। राजनीति तो ऐसा है कि सुबह दिन में अपने अपने भाषण देते, रात में वापस एक साथ में बैठ के सब जने चाय पीते, बाकी तो और क्या है, सब जैसा है वैसे मिलेगा। क्या लगता है यहाँ का अमरावती का वोटर किसको चुन के लाएगा? वो तो ये तो कोई वार्ड का चुनाव है नहीं, विधायक का नहीं है, तो देश का चुनाव है। सही बात। और देश में तो अपने को मोदी होना। क्यों चाहिए मोदी जी देश में? अरे क्यों नहीं चाहिए, मेट्रो में बैठ रहा है, वंदे भारत में घूम रहा है, आज चीन को आंखें दिखा रहा है, क्यों नहीं होना मोदी जी? युवाओं से मैं जानना चाहूंगा कि किन मुद्दों को लेकर अमरावती का युवा चुनाव में मतदान करेगा? सबसे पहले यूनिवर्सिटी के लिए, कुछ काम की यूनिवर्सिटी नहीं है, अगर चाहते हो तो यूनिवर्सिटी को चेंज करो पहले, और फिर शिक्षा एक मुद्दा है अमरावती में, सबसे बड़ा पहले वही मुद्दा है, तो इसके आगे देखते हैं। इस हिसाब से अगर देखा जाए तो कांग्रेस आने को ना एक वो उसको अभी युवा में आ गया ना, हो ये पके हुए बालों को नहीं देख रहे, अपने को फूल देते, किसी को भी गुलदस्ता दिए। अरे मोदी जी वो है जो पूरा कश्मीर दे दिया, अब क्या जान लेते क्या उसकी? आपसे जानना चाहूंगा क्या चुनावी मुद्दे हैं अमरावती में, किन मुद्दों पर अमरावती का वोटर वोट करेगा? बढ़िया हो रहा है, प्रगति हो रही, अच्छा बन रहा है, महंगाई नहीं है, कुछ भी नहीं है। 4 लाख का घर लिया था, आज 40 लाख का हो गया। अब कहाँ रखूँ पैसा? मैं संदेशा देना है मोदी जी को, ट्वीट करते हैं 150 रुपये पेट्रोल होना में, बस बाकी कुछ नहीं मांगता। ठीक है, आगे जानते हैं और कुछ इलाकों में चलते हैं अमरावती के। अमरावतीतल्या सुप्रसिद्ध राजकमल चौकात आहे। राजकमल चौकात सिग्नलवर थांबलेल्या काही मतदारांशी आम्ही संवाद साधणार आहोत। कोणाची हवा आहे, किसकी हवा है अमरावती में? नवनीत राणा। किन मुद्दों पर यहाँ का वोटर वोट करेगा? नहीं, वोट करेंगे यानी जो मोदी ने काम किए पूरे। पेट्रोल 35 रुपये देतो म्हणे, 120 रुपये सिलेंडर, 400 तर 1200 रुपये, महागाई पुढे चालली। सगळ्या याच्यावर जीएसटी, सगळ्या याच्यावर खाण्यापासून जीएसटी, प्रत्येक याच्यावर जीएसटी। या अमरावतीमध्ये पंजाला फेवर जास्त होणार आहे। याचं कारण असं की भाजपमधले ओरिजिनल जे कार्यकर्ते आहे त्यांनाही काही फारसा न्याय मिळालेला दिसत नाही आहे। बलवंत वानखेडे। बलवंत वानखेडे। कोणत्या मुद्द्यावरून मतदान करणार आहेत मतदार? शिवसेना, दिनेश बुक। दिनेश बुक, हाँ। किस लिए? क्यों मतदान करने वाले? वो काम वैसा करे इन्होंने, लोगों का ऑपरेशन कराए इन्होंने, 50,000 ऑपरेशन कराए आँख के।
फरहाल से खड़े हैं 9 नंबर का बटन। कौन से मुद्दों पर चुनाव में मतदान करेंगे यहाँ के वोटर? गरीबी की सेवा, दीनदयाल की सेवा, ये हमारा उद्देश्य है। जैसे हमारे दिनेश जी बूब, प्रहार के जो है बच्चू जी कड़ू, ये यहाँ के सबसे बड़े हैं। उसके बाद में ये भाई जो आई थी अभी तक के 5 साल में, उन्होंने कुछ भी नहीं किए, गरीब को कुछ भी नहीं किए। बोले हनुमान जयंती बनाती, ये बनाती, ये नहीं है। सिर्फ गरीब का देखो, ये रोड ये क्या है, जो गरीब है गरीब के लिए की रुग्णालय है, यहाँ यूरिन हॉस्पिटल में जो गरीब है उनके लिए करो। ये जो हमारे दिनेश जी बूब है, ये जो करने वाले हैं, लोगों की सेवा करते हैं, गरीब के लिए सेवा करते हैं। देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर मोदी आम्हाला पाहिजे. मोदीच विकास देशाचा करू शकतो. इथले सगळे तरुण जे आहे ते बेरोजगारी, महागाई, त्यानंतर वाढती जो की भारताला नुकसानात समजा चालू आहे आता आजकाल, जातीवाद हे सर्व पाहून म्हणजे भारतीय म्हणून जगाव या हिशोबानं काँग्रेस बेस्ट आहे आणि हवा पण इकडे काँग्रेसचीच आहे. कोणाची हवा आहे? सर आता आपल्या अमरावतीत पाहता तो BJPचीच हवा आहे. कारण विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर BJPनं जे काही 10 वर्षात केलं ते 10 वर्षात त्यानं 70 वर्षातही कोणी केलं नाही. काँग्रेसनं जे BJPनं 10 वर्षात केलं ते 70 वर्षात झालेलं नाही. मोठे मोठे आता सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे, जे मोठे जे अयोध्या मंदिर झालं, 370चा जो कलम झालं आहे, इतरही काही गोष्टी गरीबाच्या घरी जसं गॅस गेलेले आहे. पहिले कसं काँग्रेसच्या काळात लंबी लाईन लागायची सिलेंडरसाठी, आता 2 मिनिटात 5 मिनिटात घरी सिलेंडर येते. कोणाची हवा आहे, काय म्हणता, कोण निवडून येईल? नवनीत राणाचे कामही चांगले आमच्याकडे, सर्वात जबरदस्त, प्रत्येकाची मन मिळावू आहे, चांगलं काम आहे त्यांचं. म्हणजे बाकी आता फक्त जसं बळवंत वानकडे आम्ही यांना ओळखत नाही, पण यांना पाहून आहे आमचं नवनीत राणाचं काम. आणि वरतं नरेंद्र मोदीसाठी असल्यामुळं आम्हाला त्यांना वोटिंग करणं आवश्यक आहे. आणि गरीबाच्या घरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते नवनीत राणा असो, रवी राणा असो, ते गरीबाच्या घरी कुठं सुख झालं दुःख झालं ते तिथं जातात. ॲक्च्युली एकदा माझ्या मावस भावाचा ॲक्सिडेंट झाला, ते रात्री 1 वाजता माझ्या घरी आले. ॲक्च्युली मी तेव्हा ओळखतही नव्हतं त्यांना, कोण रवी राणा आहे. अमरावतीसाठी तर नवनीत राणाच चांगली आहे. इकडे काही महिला मतदार सुद्धा आहेत, त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. अमरावतीच्या महिला कोणाला मतदान करणार आहे? आय डोंट नो मी कोणाला मतदान करणार आहे. कारण की कसं आहे, प्रत्येक वेळी कसं असतं की जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा सगळेजण समोर येतात, अदर वेळी येत नाही. तर होपफुली मी नवनीत राणाला सपोर्ट करेन. तर अशा प्रकारे राजकमल चौकातला हा आढावा आहे आणि राजकमल चौकात विविध प्रतिक्रिया आम्हाला मिळालेल्या आहेत. पुढे देखील आपण जाणार आहोत एखाद्या ठिकाणी आणि अमरावतीकरांचा कल कोणाकडे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अमरावतीतल्या दस्तूर नगर चौकात सध्या मी आहे आणि दस्तूर नगरात आपण पाहूया मतदारांचा कौल कुणाकडे आहे. इकडे बरेच मतदार बसलेले आहेत आणि यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की कुणाची हवा आहे. कुणाची हवा आहे काका अमरावतीत? अमरावती आता काय सांगावं, तर सध्या तर काही सांगता येत नाही अजूनही. सध्या तर असं वाटतं की नवनीत राणा येईल असं वाटतं. नवनीत राणा. कोणाची हवा आहे काकाजी? आम्हाला तर पंजाची हवा पाहिजे. पंजाची हवा पाहिजे. नवनीत राणा. नवनीत राणा. हाँ, उसको ही चुन के लाना. और मोदी ने सब बढ़ा देना. कोणाची हवा आहे? नवनीत राणा 2 वेळा आली, आणखी तिसऱ्यांदा येणार. माझ्या हिशोबानं सर नवनीत राणाच पाहिजे. BJP सरकार, BJP भ्रष्टाचार नको, खूप छान सरकार आहे. BJP सरकार जे आलं पाहिजे. निवडणुकीत कोण निवडून येईल अमरावतीतून? मतदार काय म्हणतात? मतदार म्हटलं म्हणजे आम्ही ॲटो युनियन तर्फे ते एकच सांगू शकतो, ओनली फॉर मॅडम. का बरं? का बरं म्हणजे प्रत्येकी काम त्यांनीच केलेलं आहे. ॲटो युनियनसाठी केलेलं आहे, गरिबांसाठी केलेलं आहे. राशन कार्ड असो की रस्त्याचं काम असो, मॅडम तेव्हा ताबडतोब उभी राहिलेली आहे. त्या कारणातून मी ते हेच सांगत आहे, तातडीनं मॅडमच येईल, मॅडमच येईल, मॅडमच येईल. कोणाला मतदान करणार आहे अमरावतीत? मतदानचं तर ते नाही सांगू शकत. ज्याचं आम्हाला मन होईल आम्ही त्याला मतदान करू. आम्ही सांगून नाही करणार की आम्ही कोणाला गरज आहे. तरी कोणाची हवा आहे? हे हवा तर कसा कोणाची असो, मतदार कोणाला करते याच्यावर डिपेंड आहे. आणि मतदार हा कसा मनातलं काही सांगू नाही शकत ना. दिव्यांग मतदार आहेत, कुणाची हवा आहे आणि काय वाटतं अमरावतीतले मतदार कोणाला मत देतील? पंजा किंवा सिलेंडर 2 पैकी एकच, बाकी तर कोणी वाटत नाही. तसे राणाही चांगले आहात, पण थोडंसं काहीतरी प्रॉब्लेममुळं त्याची हवा कमी आहे. आणि देशात कोण पाहिजे आपल्याला? आपल्याला देशामध्ये जो काम करते कोणीही असो,
आपलं घर तर कोणी चालवणार नाही. गेल्या 10 वर्षात ज्यांचं सरकार होतं त्यांच्याबद्दल काय म्हणा? नाही, त्यांची काहीच विशेष नाही ना, त्यांचा काही विषय नाही आहे. कारण 10 वर्ष राबवले ठीक आहे, पण व्यवस्थित जे कामं पाहिजे ते कामच तर नाही आहेत. मग काय म्हणायचं आपण. तर अमरावतीतल्या दस्तूर नगरातून आपण आढावा घेतलेला आहे आणि पुढे आणखी जाऊयात आणि जाणून घेऊयात मतदारांकडून त्यांच्या प्रतिक्रिया. अमरावतीतल्या महिला मतदारांशी सुद्धा आम्ही संवाद साधणार आहे. काय वाटते, कोणाची हवा आहे अमरावतीमध्ये? नवनीत राणा. बीजेपी कमळ. नवनीत राणा. नवनीत राणा. हां, कमळ. का बरं? कामं करते ते चांगले, सर्वांना मदत करते त्याच्यामुळे. नवनीत राणा कमळ. हो, त्यांनाच. आणि कुठल्या मुद्द्यावरून त्यांना मत देण्यात येणार आहे? कारण त्यांना भरपूर कामं वगैरे केले ना, गरिबांचे ते कामच करते ना. अबकी बार म्हणते 400 के पार. माझं एकच म्हणणं आहे त्यांच्यावालं, अबकी बार बीजेपी तडी पार. नवनीत राणा, नवनीत राणा, नवनीत राणा. कारण की त्या अमरावती जिल्ह्यातल्या एकमेव महिला आहे की ज्या ग्राउंड लेवलवर लावून काम करतात. 24/7 त्यांचं घर उभं असते. आजपर्यंत जे जितके काही खासदार झाले असन, एकही उदाहरण दाखवा का त्यांच्या घरी गेल्यावर 2-2 तास बसावं लागते. साहेब इथे नाही, साहेब तिथे नाही, सर्वजण नाराज होऊन आपापल्या घरी येतात. मला 16 वर्षापासूनचा अनुभव आहे, जेव्हापासून भाभी आमच्या अमृता शहरात वहिनी म्हणून आल्या. आजपर्यंत मला तरी असं वाटत नाही का बुवा त्यांच्या घरून एकही व्यक्ती वापस गेला. कितीतरी अनगिनत लोकांचे त्यांनी काम केलं आहे का लिस्ट जर वाचत बसलो तर इथं 3 दिवस जातील, एवढ्या आमच्या भरपूर भाभीचा विकास आहे. 100% इथे अमरावतीचा उमेदवार नवनीत राणा यांना भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी निवडून देतील. अमरावतीची जनता सुज्ञ आहे आणि विकास कामांच्याच मुद्द्यावर इथे अमरावतीची जनता इथे नवनीत राणा यांना निवडून देणार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जो त्यांना कोविडचा काळ, जो 2.5 वर्षाचा जर कालावधी संपला, जो आपण त्यातून मायनस केला, तर उर्वरित 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी जो काही ते विकास काम केला, जो केंद्राकडून निधी खेचून आणला, त्या विकासांच्याच मुद्द्यावर इथे निवडणूक होत आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये जे विकास कामं आम्ही जनतेसमोर ठेवलेले आहे, ते जनतेसमोर जे विकास कामं ठेवले आहे त्याच्यावरच जनता या ठिकाणी आपल्याला निवडून देईल असा विश्वास आहे. पुढे आणखी पाहूयात अमरावती शहरात आणि मतदारांशी संवाद साधूया. मतदार हा शेतकरी सुद्धा असतो आणि सध्या मी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू या लोकांकडून की त्यांचं वोट कुणाला जाणार आहे. किसकी हवा है? मोदी की. मोदी की हवा है. मोदी की सरकार चाहिए. हाँ, मोदी की सरकार चाहिए. नवनीत रवी राणा. कारण काय? कारण ते सामान्य माणसापर्यंत पोहोचते, सामान्य माणूस त्यांच्याजवळ जाऊ शकते. कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा आपण पाहिलं आणि मतदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या. या नंतर आपण अमरावतीतल्या पुन्हा एकदा ग्रामीण भागात जाणार आहोत, परतवाडामध्ये जाणार आहोत आणि तिथे काय मतदार म्हणतात आणि काय त्यांच्या प्रतिक्रिया असतील ते आपण जाणून घेऊयात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावती जिल्ह्याचा आढावा घेत असताना आता आम्ही आलो आहोत परतवाडामध्ये, परतवाडा शहरात. आणि परतवाडा शहरातल्या सुप्रसिद्ध टिळक पुतळा चौकात आम्ही आहोत आणि इथं चायवर चर्चा आम्ही करणार आहोत. काही लोकांशी चहाचं एक दुकान आहे, थोडासा पावसाचा इथे रंग झालेला आहे. काही युवा मतदार सुद्धा आहेत, तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय कुणाची हवा आहे लोकसभा मतदारसंघात. कुणाची हवा आहे परतवाड्यामध्ये, कोण जिंकू येऊ शकते? तसं तर कमळ दिसून आलं. कमळ म्हणजे भाजपा. नवनीत राणा. नवनीत राणा. अच्छा, कुणाची हवा आहे परतवाडा शहरात? नवनीत राणाची आहे बा. नवनीत राणाची हवा आहे. हो. काय काय अपेक्षा आहे तुम्हाला नवनीत राणा यांच्याकडून? म्हणजे कामं तर चांगलेच होत राहिले. परतवाडा अचलपूर मध्ये आम्ही आहोत आणि अचलपूर नगर परिषदेबाहेर मी सध्या उभा आहे. इथे काही युवा वोटर्स आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आप वोट करते हो सब लोग? किसकी हवा है अचलपूर परतवाड़ा में, कौन जीत के आ सकता है? सिटी आ सकती है. आपको क्या लगता है, आप भी वोटिंग करते हैं? किसकी हवा है? सिटी यानी प्रहार के उम्मीदवार दिनेश बुक. किसका माहौल है परतवाड़ा अचलपूर? 400 पार. 400 पार यानी बीजेपी. यस बीजेपी. हाँ, कोई भी सकता है चुन के, ऐसा कुछ नहीं है. आखिर हमारी एक ही आशा है जनता से
जैसा ये जो भी उम्मीदवार जो भी खड़े रहता, इनसे ही की आशा है आए और हमारे जो भी मांगे पूरी रहती वो पूरी करे, बस और कोई नहीं करना है। क्या क्या मांगे हैं वही आपसे जानना चाहूँगा। जैसा गरीबों की समस्या है, जो भाड़े से रहता उनको घर नहीं है, उनको भी घर देना चाहिए ना, तो ये है, नहीं तो बस अपना कर लेते पूरा सब कुछ, बाकी का कुछ देखते ही नहीं। इस पे और कुछ बोलना नहीं है मी। अमरावती जिल्ह्यातला मतदार कोणाला निवडून देईल? नवनीत राणाला द्यायची शक्यता जास्त आहे आणि अपेक्षा आहे कामाची विमानतळ व्हावं, बेलोरा विमानतळ, आणि शेतकऱ्याचं आहे पानंद रस्ते व्हायला पाहिजे, आणि थोडा संत्र्याचा जो प्रॉब्लेम आहे निर्यातीचा तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे। अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा हे आहे, तर तो प्रश्न निकाली पाहिजे, कारण भाव त्यामुळेच भाव नाही भेटून राहिले, कारण तिथं जे वाढलेलं आहे ते तर ते संत्र्याचे भाव भेटूनच नाही राहिले। जे अमरावती जिल्ह्याच्या ज्या नेत्या आहेत भाजपच्या, सौ नवनीतजी राणा ह्याच अमरावती जिल्ह्याच्या पुढच्या खासदार राहतील यात काही शंका नाही। त्यांनी जी कामं केलेली आहेत गेल्या 5 वर्षामध्ये, 5ही वर्ष ते सभागृहामध्ये मोदींच्या सोबत होत्या। त्यांनी जी अचलपूरची जी लाईन आहे ती ब्रॉडगेज करण्याचं काम केलं, बरेचसे असे वॅगनारचे कारखाने या ठिकाणी त्यांनी आणलेत। त्यांची सभागृहामध्ये बोलण्याची जी क्षमता आहे ती अतिशय खूप चांगली आहे, आणि असंच नेतृत्व आपल्या अमरावती जिल्ह्याला पाहिजे। बाकीचे जे उमेदवार आहेत विरोधक, ते 5 वर्ष आमदार राहिलेत, परंतु मला नाही वाटत की ते 5 वर्षात एकही वेळा त्या सभागृहामध्ये कधी बोलले असतील म्हणून। पण आमच्या ज्या ताई या ठिकाणी उभ्या आहेत त्या अतिशय कणखर नेतृत्व आहे, त्याच उद्याच्या खासदार ह्या अमरावती जिल्ह्याचे राहतील यात काही शंका नाही। 3 उमेदवार आहे, पण त्यापैकी मला असं वाटते का नवनीतताई राणाचा खूप इथं प्रचारही चालू आहे, त्यांच्यावर विश्वासही आहे, आणि मोदीजीवर विश्वास ठेवून त्यांना सर्व लोक लाईक करून राहिले, अशा पद्धतीचं वातावरण आहे इथं। याच्या आधी बरेचसे खासदार होऊन गेले, पण नवनीतताईंनी जो आवाज संसदमध्ये उचलला तो आवाज कोणीच नाही उचलला, त्या सर्वांच्या नजरेत भरलेल्या आहे। आणि आमच्या इथं त्यांनी शकुंतलाचा विषय घेतलेला आहे, आणि बरेचसे असे मुद्दे आहे मोठमोठे की त्यांनी त्यांच्या मनाला लावून ते पूर्ण करीन अशी मला वाटतं। परतवाड्याच्या जुन्या एरियात आम्ही आहोत, काही युवा मतदार आहेत। किसका माहौल है परतवाड़ा में, कौन चुन के आ सकता है? यहाँ तो प्रहार चलती है और यहाँ दिनेश बुक का अच्छा भाव की वजह से बोलबाला है। सर देखिए, पहले तो इस देश में बहुत भ्रष्टाचार हो रहा है, वैसा देखा जाए तो अमरावती का विकास कुछ भी शून्य है लोकसभा के हिसाब से। कुछ परिवर्तन चाहिए, हर चीज़ पे टैक्स बढ़ा हुआ है, स्कूल के बच्चों के किताबों पर, दूध पे, यहाँ तक के, तो कुछ ना कुछ नया परिवर्तन होना। आपको क्या लगता है कौन चुन के आ सकता है अमरावती लोकसभा से? देश को तो वैसे कैसा है, प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी के नेतृत्व में देश ने जो तरक्की की है वो वाकई में यानी पूरे वर्ल्ड में यानी उसका सभी लोग जानते हैं। इसलिए इस देश को यानी मोदी जी के नेतृत्व की बहुत ज़्यादा सख्त ज़रूरत है। इसलिए मेरे ख्याल से तो मोदी जी के नेतृत्व में यानी देश और भी आगे जैसा ऊंचाइयों पर पहुंचेगा। चुन के तो मोदी आने को ना, लेकिन वोट देंगे हम बच्चू भाऊ को। बच्चू भाऊ ने को बहुत कुछ करा हमारे लिए, और बच्चू भाऊ को वोट देंगे हम। अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेता घेता आम्ही चांदूरबाजार तालुक्यात पोहोचलेलो आहे, आणि चांदूरबाजार तालुक्यातल्या तळेगाव मोहना इथं आम्ही पोहोचलेलो आहोत। संध्याकाळची वेळ झालेली आहे, काही गावातले नागरिक इथं चौकात उभे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे की या तळेगाव मोहनामध्ये कुणाची हवा आहे? मोदी सरकार। आम्हाला मोदीच पाहिजे। मोदीच पाहिजे? का बरं पाहिजे मोदी तुम्हाला? का बरं? त्यांनी काम केलेले आहे, रोड टाकलेले आहे, शेतकऱ्यांना पैसा दिलेला आहे। एकंदरीत जो आपण इथे आढावा भेटतोय, आपल्या प्रतिक्रिया भेटलेल्या आहेत, आपण पाहिलेल्या आहेतच। तर हा होता अमरावती जिल्ह्यातून लोकसभा मतदारसंघाचा आढावा। संमिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत। प्रत्येक मतदारांनी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचतच आहेत। पण नेमकं मतदार कुणाला निवडून देतात हे 4 जून नंतर निकालानंतर कळेलच। तुर्तास अमरावती लोकसभा मतदारसंघातून बस इतकंच। कॅमेरा पर्सन अतुल गवईसह मी निशांत, UCN न्यूज अमरावती।
श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड, सिल्वर और डायमंड हाउस के साथ। 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25% का डिस्काउंट। ऑफर 30 अप्रैल 2024 तक वैध। त्रिमूर्ति गोल्ड, सिल्वर और डायमंड हाउस, सराफा बाजार, अमरावती। रोंघे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर, चिटनवीस पार्क चौक, नागपूर। संपर्क 9422842584 और 9423684791। अश्विनी 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 अमृत तुल्य, अमृत से स्वाद का, ताजगी का एक जुनून, चाय की